दिनांक 7/12/2019 रोजी मयत जो होता तुषार पवार, हा नाही का ट्युशनसाठी निघाला होता घरून, पण संध्याकाळी तो वापस आला नाही. त्याच्यावरून त्याच्या आईनं त्याला फोन केला, पण तो फोन त्याचा बंद येत होता. मग त्याच्या आई-वडिलांनी त्याचा शोधाशोध केला. त्याच्यानंतर मग त्या गुन्ह्याचा तपास सुरू झाला. तपासामध्ये नाही का बाबानगरमधील एका मंदिराचं CCTV फुटेज पाहण्यात आलं. त्या फुटेजमध्ये तो जो मयत होता, घटनास्थळी तो गेला, पण तिथून तो वापसच आला नव्हता. मग त्या ठिकाणी नाही का मग जे 2 आरोपी होते, त्या 2 आरोपींनी नाही का एका पोत्यामध्ये काही वस्तू घेऊन जात असताना दिसले. नंतर मग याच्यामध्ये पुराव्यामध्ये असं पण आलं, की याच्यातला जो मयत होता, त्याला आरोपी क्रमांक 1 जो आहे दिलीप मेटकर, त्यानं त्या घटनास्थळी त्याला फोन करून बोलवलं होतं. आणि नंतर मग जो आरोपी होता, आरोपी क्रमांक 1 जो आहे दिलीप मेटकर, तसंच विजय भोजू राठोड जाधव, हे दोन्ही आरोपी एकमेकाच्या संपर्कात होते आणि त्या दोघांनी नाही का ह्या आरोपीला मयत जो आहे तुषार पवार, त्याला नाही का मारून एका पोत्यामध्ये त्याला बांधून काकंडीच्या शिवारात नेऊन त्याला टाकलेलं आहे. आणि असा पुरावा जो आला, हा जो पुरावा आल्यानंतर मग कोर्टासमोर आम्ही नाही का परिस्थितीचा पुरावा होता. पुराव्यातून आम्ही एक कडी जी आहे ती पूर्ण केली आणि त्याच्यामध्ये मग कोर्टामध्ये एकूण जे 25 साक्षरता आम्ही तपासले. त्या 25 साक्षरांचा पुरावा ग्राह्य धरून माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय श्री R.V. कोकरे यांनी या दोन्ही आरोपींना 302 मध्ये आजीवन म्हणजे जन्मठेप आणि 50,000 रुपये दंड प्रत्येकी, कलम 302 मध्ये म्हणजे याच्यातला जो मयत होता त्याचा नाही का तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी फेकून टाकला. असं नाही का 201 मध्ये त्याला 7 वर्ष आणि प्रत्येकी नाही का 10,000 रुपये दंड. तसंच हे जो दोन्ही आरोपी जे होते, त्या आरोपींनी नाही का मयताला तिथं बोलवून त्याला नाही का मग तिथं त्यांचा सुतळीनं त्याचा गळा आवळला आणि त्या ठिकाणी त्याला मारून तर तिथून नाही का मग त्याचं प्रेत जे आहे नेऊन टाकलं होतं. असा त्यांनी नाही का जे कट रचला होता. कलम 120 भारतीय दंड संहिता अंतर्गत त्याला 2 वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी 10,000 रुपये दंड सुनावलेला आहे. हा गुन्हा जर पाहिला आपण तर 7/12/2019 आहे आणि खटल्याचा निकाल जो आहे तो आज लागलेला आहे. याच्यामध्ये काय आलं की जेव्हा म्हणजे तपास आला होता, तपासामध्ये नाही का आरोपी क्रमांक 1 जो होता याच्यातला, त्याचं आणि मयत जो होता त्याच्यामध्ये काही अनैतिक संबंध होते असं म्हणजे पुराव्यात आलेलं आहे. या कारणावरूनच मग आरोपी क्रमांक 1 आणि 2 या कट रचून याच्यातला मयत जो होता तुषार पवार त्याला त्यांनी मारून टाकलेलं आहे. क्लासेसचं काय आम्ही त्याच्यात पुरावाच काही घेतलं नाही आम्ही क्लासेसचं, कारण की तो घरून त्यांना निघाला की आईला त्यांना सांगितलं सकाळच्या रोजच्या प्रमाणात मी क्लासेसला जातो म्हणून. क्लासेसला पोहोचलाच नाही. मग पुराव्यामध्ये काय केलं की मिसिंग जी होती त्या मिसिंगमध्ये नाही का त्यांनी ज्या क्लासेसपासून ते बाबानगरपर्यंत त्यांनी फुटेज पाहिलं. फुटेजमध्ये नाही का तो मिळून आला नाही, पण त्या ज्यावेळेस बाबानगरमधलं जे मंदिर होतं त्या ठिकाणी फुटेजमध्ये तो मिळून आलेला आहे. पण ह्या प्रकरणामध्ये शिक्षा जर पाहिली तर याच्यावरून आपल्याला एकच सांगता येईल की कायद्याप्रमाणे जो आरोपी आहे त्याला शिक्षा होणार म्हणजे होणारच.